श्री स्वामी समर्थ. नमः सिद्धम. मी सगळ्यांचं करतोय, पण सतत माझा अपमान होतोय. आपल्यावर ही परिस्थिती आहे का? या परिस्थितीमधून आपण सुद्धा जाताय का? कारण की मी जाऊन राहिले. प्रत्येकाचं सगळं काही करते, पण सतत मला अपमान मिळतो. सगळं काही करून सुद्धा सतत मला बोललं जातं की तू करती काय? ही स्थिती आपल्यावर आहे. तर माझ्या गुरूंनी मला जे शिकवलं, जे सांगितलं, मी आज ते शिकवण तुमच्यावर शेअर करत आहे. जर ही शिकवण आपल्याला आवडली तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये आपण स्वतः बदल घडवू शकतो. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा की माझ्या गुरूंनी मला काय शिकवण दिली आहे. माझे गुरु मला म्हणाले की जेव्हा अपमान होतो तेव्हा मन विदर्ण होणं स्वाभाविक आहे. पण तुला माहीत आहे का की यावर स्वामींनी काय सांगितलं आहे? स्वामींच्या त्या शिकवणी आज मी तुला सांगत आहे. ते म्हणाले की आपण कोणाचे तरी चांगलं करतो. तो आपला स्वभाव आहे, आपला संस्कार आहे. म्हणून तुम्ही सतत सगळ्यांकरता चांगलं करून राहिलाय. पण जेव्हा समोरच्याकडून आपण मान सन्मानची तू अपेक्षा ठेवून राहिली, ती अपेक्षा ठेवूच नको. तू अपेक्षा ठेवते म्हणून तुझ्या मनात दुःख आहे. तू जे काही काम करतीये ते काम या शब्दांनी कर, मी या व्यक्तीचे केले असं नको म्हणू. तू या शब्दांनी कर, मी माझ्या स्वामींचे काम केले, मी माझ्या गुरुचे काम केले, असा मनामध्ये भाव ठेव. तू लोकांकडे नको पाहू, तू स्वामींकडे पहा. तेव्हा लोकांच्या अपमानाची जी धार आहे ती तुला बोथट लागू लागेल. म्हणून मनामध्ये हे कधी नको आणू की मी ह्यांच्याकरता काही करते. त्यांनी अजून मला दुसरी शिकवण दिली की आपण सगळं काही करतो ते लोकांना खुश करण्याकरता करतो, त्यांच्या चांगल्याकरता करतो की त्यांना आवश्यकता आहे. पण कधी कधी जीवनामध्ये असं करावं की जेव्हा त्यांना आवश्यकता असेल तेव्हा आपण हजर राहण्यापेक्षा जिथे तुमच्या कष्टाची किंमत नाही आहे तिथे हजर राहणं, थोडं लांब राहा. लगेच हजर नका राहू, त्या ठिकाणून थोडंसं लांब राहणं शिका. कारण की स्वामी कधीच कोणाला लाचार व्हायला सांगत नाही. म्हणून स्वाभिमान टिकून सेवा करणे हीच खरी भक्ती आहे. तुम्ही सगळ्यांची सेवा करा, पण आपल्या स्वाभिमानाला नका सोडू. ही स्वामींची शिकवण आहे, ही तू नेहमी लक्षात ठेव. स्वामींच्या भाषेत मी तुला सांगून राहिलो आहे, कधी कधी काय आपल्या मागील जन्माचे जे प्रारब्ध आहे, म्हणजे आपण कोणाचा अपमान केला आहे, तर तो हिशोब आपल्याला या जन्मी नक्कीच चुकवायचा आहे आणि तो अपमान रूपात पूर्ण होतो. म्हणून जेव्हा तुझा अपमान होईल तेव्हा फक्त मनात आणायचं, स्वामी हा आज हिशोब चुकता झाला का? मी या अपमानामधून मुक्त झालो का? यामुळे मनाचा संताप कमी होईल का? मी प्रत्येक वेळेस अपमान सहन करून राहिलोय. तर हे मनात आण. हे मनात नको आणू की आज माझा अपमान झाला, या लोकांनी माझा अपमान केला. हे मनात नाही आणायचं. आणि हे पण लक्षात ठेव की अपमान झाला तर त्यावेळेस तू प्रत्युत्तर नको देऊ. तेव्हा तुला मौन राहायचं आहे. आणि जेव्हा तू मौन राहशील तेव्हाच तू शक्तिशाली होशील. कारण की जेव्हा मौन आपण तोडतो तेव्हा अजून आपला अपमान जास्त होतो. आणि हे मी तुला पहिले सुद्धा सांगितलं आहे की जेव्हा तुझा अपमान होईल तेव्हा तू काही बोलू नको. आणि मला माहीत आहे की तू कधीच काही बोलत नाही. जो तुमच्याशी वाईट वागून राहिलाय त्याच्याशी वाद आपल्याला घालायचा नाहीये. तुम्ही मौन राहायचं आहे. तुमची प्रगती, तुमच्या चारित्र्य हेच तुमचा अपमानाचे उत्तर असावे. म्हणजे आपला चूप ठेवणं आपल्या चारित्र्याला पुढे वाढवतो. आणि जर तुझा सतत अपमान होत असेल आणि लोक तुला विनाकारण त्रास देत आहे, तर नक्कीच आपल्याला ही सेवा करून पाहिजे आहे आणि ती सेवा तू नक्कीच कर. जेव्हा खूप जास्त अपमान वाटत असेल, सहन नसेल होत, खूप चिडचिड येत असेल, खूप राग येत असेल, मनात खूप संताप येत असेल, ज्याच्या कारणाने तुझी तब्येतसुद्धा बिघडू शकते.
अशा वेळेस तुला काही नाही करायचं आहे. श्री स्वामी समर्थ मंत्राचा जाप करायचा आहे आणि 3 वेळा मनापासून स्वामींचा तारक मंत्र म्हणायचा आहे. कारण की यात अद्भुत शक्ती आहे जी तुझ्या भोवती संरक्षणात्मक कवच निर्माण करून देईल. आणि संकल्प कर, स्वामींना सांग, स्वामी मी माझं कर्तव्य करत आहे. या कर्तव्याला यश मिळो या अपयश मिळो, मी तुमचं कार्य समजून हे कार्य आपले कर्तव्य सगळं काही पूर्ण करून राहिले आहे. या कर्तव्यामध्ये माझं काही चुकत असेल कर्तव्य करता करता जर कोणाचं मन दुखत असेल तर नक्कीच त्याकरता मला क्षमा करा. हे तुला स्वामी समर्थांना सांगायचं आहे. स्वामींनी सांगितलं आहे की लोक तुझ्यावर दगड फेकतील, पण तू त्या दगडाचा वापर स्वतःचे मंदिर बांधण्यासाठी कर. तू कोणाचे वाईट केले नाहीस ना, मग घाबरू नकोस. तुझा सन्मान परत तुला मिळवून देण्याची जबाबदारी माझी आहे. लक्षात ठेवा, लोकांच्या नजरेत पडण्यापेक्षा स्वामींच्या नजरेत चढणं महत्त्वाचे आहे. जेव्हा स्वामी तुम्हाला स्वीकारतात तेव्हा जगाच्या अपमानाची किंमत शून्य होते. तुमच्या घरातील जो पण त्रास आहे किंवा जो पण अपमान आहे, तो जेव्हा तू हे स्वामींचे विचार अपनवशील ना, तेव्हा तुला स्वतःला बरं वाटेल आणि तुझी जी अपमान सहण्याची क्षमता वाढेल. राग, चिडचिड, संताप, डिप्रेशन सगळं काही दूर होईल आणि प्रत्येक माणसाला तू म्हणशील ठीक आहे, तुम्ही असं म्हणता, ठीक आहे, काही गोष्ट नाही आहे. मी माझं कर्तव्य करून राहिले आणि मी माझं कर्तव्य नेहमी करत राहणे. तुम्हाला आवडेल तरी ठीक, नाही तरी ठीक, तो तुमचा विचार आहे. जर आपल्या जीवनामध्ये सुद्धा असं काही त्रास असेल, अपमान होत असेल, तर नक्कीच माझ्या गुरूंनी स्वामींची जी शिकवण सांगितली आहे ती नक्कीच आपल्या जीवनामध्ये तुम्ही आणून पहा आणि त्याच्या कारणाने जर तुमच्या जीवनामध्ये बदल झाला तर नक्कीच श्री स्वामी समर्थ जय नामस्मरण सतत करत राहा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मराठी बोलता येत नाही, चुकल्यास मला क्षमा प्रार्थी आहे. भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.